आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। सरकारने नुकतीच प्रवासी भाड्यामध्ये वाढ केलेली आहे आणि ह्या प्रवासी भाड्याच्या वाढीमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी सुरू आहे आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना काही फरक पडत नाही, परंतु जे लाडके जिजाजी आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे आणि ही अचानक एकाएकीच प्रवासी भाड्यामध्ये वाढ का करण्यात आली तर आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत बस स्थानकाचे आगार प्रमुख माननीय आगरकर साहेब आहेत। तर नमस्कार सर। नमस्कार, मी सचिन आगरकर, आगार व्यवस्थापक साकोली। सर काय सांगाल, एकाएकीच बसच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ का करण्यात आली? एकाएकी करण्यात नाही आलेली आहे प्रवासी वाढ दिनांक 15/4/2026 ते 15/6/2026 पर्यंत आपलं गर्दीचा हंगाम चालू होते आणि त्याच्यामुळे फक्त लाल बसमध्ये भाडेवाढ करण्यात आली। बाकी ज्या बसेस आहे, हिरकणी आहे, शिवाई आहे, शिवशाही आहे, त्या गाड्यांमध्ये कुठलीच भाडेवाढ करण्यात आलेली नाही आहे। सर ही भाडेवाढ किती टक्के करण्यात आलेली आहे? सर भाडेवाढ 10% करण्यात आलेली आहे। म्हणजे जर तुम्हाला 11 रुपये तिकीट आहे तर आता त्याची 13 रुपये तिकीट होईल 10%ने। 10%ने लांब पल्ल्यासाठी आणि छोट्या पल्ल्यासाठी सारखीच आहे का सर? सगळी तिकीट 10% भाडेवाढच्या हिशोबाने सारखी आहे। फक्त लाल बसेससाठीच भाडेवाढ झालेली आहे, बाकी कुठल्याच बसेससाठी भाडेवाढ नाही आहे। सर काय सांगाल, जे महिलांसाठी अर्धी तिकीट केली होती गव्हर्नमेंटने, आज त्यांच्यासाठी म्हणजे KYC वगैरे काही करायला लागते, तर ते कसं काय? MCMC कार्ड आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। तर शासनाने एक राज्य शासनाने एक नवीन भूमिका घेतलेली आहे की जेणेकरून NCMC कार्ड जर आपण काढले तर त्या कार्ड काढल्यामुळे जेवढी सवलतदारी प्रवासी आहे त्यांना त्याच्यात सवलत मिळेल। जर ते कार्ड नसल्यास त्यांना सवलत मिळणार नाही। उदाहरणार्थ महिला सन्मान योजनामध्ये ज्या महिलांना अर्धी तिकीट मिळते, अंध अपंग आहे, त्याच्यानंतर अमृत ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, यांना ज्या सवलती पूर्ण विविध प्रकारच्या सर्व सवलती हव्या आहे तर आपल्याला ते NCMC कार्ड असणे आवश्यक आहे। आणि बऱ्याच लोकांनी NCMC कार्ड काढलेले आहे आणि त्या NCMC कार्डचा उपयोग करून त्यांना तो प्रवास करण्याकरिता व सवलत मिळून प्रवास करण्याकरिता सोयीस्कर जाईल ती। आणि त्यासाठी आम्ही दर्जेदार सेवा आणि उत्तम सेवा देण्यासाठी बाधित राहू। सर ही भाडेवाढ दरवर्षीच करण्यात येते का सर या हंगामामध्ये? गर्दीच्या हंगामामध्ये दरवर्षी भाडेवाढ केल्या जाते। दिवाळीमध्ये पण आपली भाडेवाढ 10% झाली होती गर्दीच्या हंगामात आणि मग पूर्ववत जसेच तसे करण्यात आली होती। ठीक आहे सर, तर हे होते आगरकर साहेब। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।